आता काळं तिखट म्हणजे काय, जो आपण मसाला करतो ना तोच असतो, फक्त त्याच्यामध्ये मिरचीचं प्रमाण हे खूप असतं. म्हणजे समजा आपण एक 10 किलो आपण जर मिरची घेतली असेल तर त्याच्यात फक्त 1.5-2 किलो धने असतात आणि बाकीचा मसाला असतो. म्हणजे तिखटाचं प्रमाण जास्त असतं, म्हणून त्याला काळं तिखट असं म्हटलं जातं. आता हिरवं तिखट म्हणजे काय, लसणाची पात किंवा ओला लसूण, कांद्याची पात किंवा ओला कांदा ह्याच्यामध्ये प्रमाणामध्ये मीठ आणि हिरव्या मिरच्या घालून ते छान पाट्यावर, वंट्यावर किंवा मिक्सरवर वाटलं जातं आणि नंतर ते उन्हामध्ये वाळवलं जातं. कडकडीत ज्यावेळेला वाळतं त्यावेळेला मिक्सरवर पुन्हा त्याची बारीक पूड केली जाते. असं हिरवं तिखट गावाकडे पदार्थांमध्ये वापरलं जातं. त्याचा स्वादसुद्धा अतिशय छान येत असतो. आता पांढरं तिखटसुद्धा असतं. तर पांढरं तिखट म्हणजे काय, की ज्यावेळेला आपण एखादा पदार्थ करणार असून त्याला लाल रंग आपल्याला तिखटाचा यायला नको असेल, अशा वेळेला पांढऱ्या तिखटाचा वापर केला जातो. उदाहरणार्थ ढोकळा आहे किंवा आपण उडदाचे पापड करतो, अशा वेळेला पांढरं तिखट वापरलं जातं.